नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे अशोक धर्मे। हे आहेत निर्मल सीड्स कंपनीचे सोनपेठ परभणीचे प्रतिनिधी श्री मारुती विश्वनाथराव सपकाळ। हे आपल्याला निर्मल कंपनीच्या सोयाबीन वाणाबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती देणार आहेत। बोला सर। नमस्कार, मी सपकाळ मारुती विश्वनाथ, निर्मल प्रतिनिधी सोनपेठ। मित्र, या खरीप हंगामामध्ये सर्वप्रथम तुम्हाला शुभेच्छा देतो आणि यंदा चांगला पाऊसमान व्हावा ही तुम्हाला ईश्वराची चरणी आशा व्यक्त करतो। या खरीप हंगामामध्ये यावर्षी सर्वात जास्त JS 335 या वाणानं आघाडी घेतली आहे आणि शेतकरी वर्गामध्ये मोठी पसंती दर्शवलेली आहे। कारण गतवर्षी JS 335 ज्या शेतकऱ्यांनी पेरली होती त्यांनी पेरणी करते वेळेस तिला रायझोमिकाची बीज प्रक्रिया केली ती रायझोमिका आणि बायोसंजीवनी, आणि त्याच्या पाठोपाठच स्ट्रॉंग आर्म आणि हे टाटाचं तणनाशक वापरलं होतं। त्यामुळं तणाचाही बंदोबस्त झाला आणि उत्पादनामध्ये अग्रगण्य वाढ झाली। त्याचबरोबर निर्मल कंपनीनं 726, 84 नंबर, 753 अशा चार प्रकारच्या व्हरायट्या बाजारामध्ये उपलब्ध केलेल्या आहेत आणि शेतकरी वर्गातून त्यांचे मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे। कारण दर योग्य आणि उत्पादन गुणवत्तापूर्ण असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे। त्यामुळं मी शेतकऱ्याला एक सांगू शकतो की बीज प्रक्रिया करायला अजिबात हायगाई करू नका, जेणेकरून पांढऱ्या मुळाची वाढ होते आणि उत्पादन वाढीसाठी रायझोमिका, निर्मल रायझोमिका आणि बायोसंजीवनीची बीज प्रक्रिया करा आणि त्या पाठोपाठ लगेच तणनाशकाची स्प्रे करा। त्यामुळं तणावर कंट्रोल होईल आणि ह्या कंपनीचा उद्देश आहे की शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये वाढ करणं आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन शेतकऱ्यापर्यंत पोहोच करणं, एवढंच सांगतो आणि मी 2 शब्द थांबतो। धन्यवाद सपकाळ साहेब। तुम्ही शेतकरी बंधूंना कंपनीबद्दल व बियाणे कसे पेरावे, तणनाशक कसे फवारे याबद्दल माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। नक्कीच शेतकरी बंधू तुम्ही सांगितलेल्या गोष्टी अवलंब करतील। तर शेतकरी मित्रांनो, हे होते मारुती विश्वनाथराव सपकाळ, निर्मल कंपनीचे प्रतिनिधी। यांचं JS 335 वाण सध्या मार्केटमध्ये भरपूर डिमांड करत आहेत, शेतकरी बंधू त्याला खरेदी करत आहेत। गेल्या वर्षी शेतकरी मित्रांनी बऱ्यापैकी याचा पेरणी केली व चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेतले होते। त्याचबरोबर त्यांनी रायझोमिका या त्यांच्या बायोसंजीवनी यांची बीज प्रक्रिया केल्यामुळे पांढऱ्या मुळाची संख्येची चांगली वाढ झाल्यामुळे सोयाबीनमध्ये उत्पन्न चांगले आले, सोयाबीनची रोगप्रतिकार क्षमता चांगली वाढली व शेतकऱ्यांना उत्पन्न चांगले मिळाले। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, जमलं तर एखादी कॉमेंट करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।